नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवते गायत्री? खिचडी. अरे काय तू 3 दिवसापासून खिचडी खिचडी चालू देते. काय बनवू मग? आता चपात्या बिपात्या ते तर खाल्लं सकाळी पण डोसा बिसा सगळं बनवलं खाल्लं. आता काय बनवू? तरी पण आपण सुरतला गेलो होतो तेव्हा पण तिथं ती बिर्याणी वगैरे तेच खाल्लं. आता इथं आलो तरी सकाळी खाल्ले ना चपाती मोडून तोडून मस्त कोळंबी मध्ये. मग 4 दिवसात एकचदा चपात्या बनवल्यात ना तू. आणि डब्याला काय घेऊन जात होते? बिना डबीचं जात होते तुम्ही? अरे हा, डब्याला चपात्या घेऊन जात होता ना. तुम्ही ना बोलत नका जाऊ हं मला. असं वाटतं ही बाईच बोलते नुसती. हा काय? नुसतंच कंटाळा येतो जेवण बनवण्याचा असं वाटतं. हा. आणि तर चिमटी येतात. आणि हे काय एवढा मसाला टाकते? मग काय करू? हो बापरे, एकच दम डायरेक्ट. हे बघा 2च जण खाणार आहे, त्याच्यामध्ये एवढे कांदे टमाटर काय ते वाटाणे हे ते वांग आहे ते पण टाकून दे ना काहीतरी. नाही चांगलं लागत. नाही चांगली लागत? मस्त लागते ना खायला. मला नाही आवडत. का नाही आवडत तुला? मला नाही आवडत. काहीतरी आपण किराणा कधी भरला? किराणा? हां, 3-4 दिवस झालेत ना किराणा भरून. तेच मित्रांनो, आता घर भाडं वगैरे द्यायला गेलो होतो. ते बोलत आहेत की आता परत घर भाडं वाढवणार आहेत. तर काय करायचं, काहीतरी खाली करायचं का रूम? मग काय खाली करायचं? कुठे पण गेलं तेवढंच भाडं आहे. काय करणार? नाही, पण आता डायरेक्ट म्हणजे आपलं 8:30-9 पर्यंत भाडं करून दिलं. हां, काय आता राहायला तर लागणारच ना. एवढं चांगलं एवढं आहे. एवढी जागा चांगली पण आहे. एरिया पण चांगला आहे. हां तेच ना. तिथं आपण मध्ये तर राहू शकणार. कुठं? मध्ये गलीमध्ये. नाही, तिकडे आतमध्ये नाही ना तिकडे. कारण की इथं त्रिशूला कसं ते गॅलरीमध्ये खेळायला पण जागा आहे ना. त्याला सवय झालेली इथं तर तिथे राहणारच नाही. तेच मित्रांनो, आता म्हणजे आपण किती पण म्हणजे एवढे कमवायचे, नुसतं ते घर भाड्यामध्ये पैसे जातात. म्हणजे वर्षाचे डायरेक्ट 80-90 हजार रुपये जातात मित्रांनो. तर काय तेच समजत नाही. नाहीतर मुंबई जर बघायला गेलं ना, तर मुंबई एवढी बेस्ट आहे ना, म्हणजे खूप स्वस्त आहे. घर भाडं जर सोडलं ना तर खूप म्हणजे खूपच स्वस्त आहे मुंबईमध्ये. मुंबईसारखी सिटी ना कुठेच नाही दुसरीकडे जर बघायला गेलं तर. फक्त महाग काय आहे, तुम्हाला राहणंच जास्त महाग आहे, बाकी काही नाही. आता आम्ही इथं मडमध्ये राहतो, तरी 8,500-9,000 रुपये भाडं भरायला लागतं. आता त्यांनी भाडं वाढवून दिलं परत. आता ते म्हणतात की बघा म्हणे आता तुमच्यावरती हे राहायचं की नाही राहायचं. तर घर भाडं वाढवून दिलं आहे. तर म्हणजे आता दुसरीकडे रूम बघितला तरी तेवढंच भाडं 7,000 7,500. तिकडं बनताय ते पण 8च बोलतात. कुठं? तिकडं तो रूम बनला पण 7 नाही 8च सांगतात. 8,000 सांगतायत का ते? मग हां, तेच आमच्याकडे इथं गल्लीतच एक नवीन रूम. ते समोरचा पण रूम 8 सांगतायत 7 सांगतायत असं चाललंय. हां, सगळ्या मग लोकं कुणाचं 7.5 कुणाचं 8 असं झालेलं. मग कसं राहणार सांग ना काहीतरी. कसं राहणार राहायचं ना? मग 8 आणि 9,000 कसं काय देणार माणूस इथं? कमवून द्यायचं आणि कसं काय द्यायचं? अरे कमवून द्यायचं बरोबर गरज आहे. आपल्याला पण आहे ना. अरे मग मागे काय पडणार आहेत पैसे? मागे काय पडणार जेवायचे बाई. जे होई ते वय म्हणजे मग काय करणार आज? काय राहणं ती राहणं सुख म्हणाय राहणं. थोडाफार मागे पण पडायला पाहिजेत ना काहीतरी. आज ना उद्या आपले काही मोठे वय वेगळे देडा वेगळा आपण काय व्हावं नाही बाई आपलं. हा तसे नाही, पण आता काय नुसतं रेंटच भरत राहायचं का मग? हा, मग काय बघू आता. अरे पण रूम मालकांना पण समजायला पाहिजे ना काहीतरी. ही एक गरजेची वस्तू आहे. त्यांनी बनवून ठेवलंय आता त्यांनी पण तर खर्च केला. अरे हो, पण 2 वर्षात 3 वर्षात एकदा वाढवा ना, की दर वर्षाला 1,000 रुपये वाढवतात, 500 रुपये वाढवतात. 2 वर्ष वाढवले ना. आणि मग 2 वर्षामध्ये 1,000 रुपये. बरोबरच आहे ना मग वर्षाला 500 रुपये वाढवले. अरे हो, पण आता बरेच मी रूम मालिक बघितलेत गायत्री, जे की 3 वर्षात 4 वर्षामध्ये 1,000 रुपये वाढवतात. इथं 2 वर्षामध्ये 1,000 रुपये आणि 1,500 रुपये वाढवतात. त्यांचा रूम चांगला आहे पॉश आहे बघ. अरे हा, तसं थोडी असतं. रूम पॉश आहे काय आहे, आता काय. आता काय सांगलं सगळं सांगितलं तेवढंच भाडं झालेलं आहे. हा का? मग नाही, चांगलं आहे तरी, तसं काही नाही. आता रूम आता राहतो तर रूम भाडं द्यायला लागेल. सगळ्या फ्रीमध्ये तर नाही राहू देणार. फ्रीमध्ये कोणी तर राहायला देणार नाही आपल्याला, आपण बरोबर की सगळे नाही? पण राहिले नातेवाईक पण राहिले तरी ते पण नाही राहू देत. हा, नातेवाईकांचा रूम राहिला तरी ते आपल्याला त्यांना फ्रीमध्ये पण द्यायलाच लागतं. द्यायलाच 1,000 लागतं. म्हण 2,000 2,500 3,000 काय पण असू द्या द्यायलाच लागतं. द्यायलाच लागतं, बरोबर. फ्रीमध्ये कोण राहू देणार आहे? हा तेच. इथं आपल्या बाजूचा रूम होता त्यांचं पण तेवढंच भाडं आहे ना? 7,000 आहे ना त्यांचं? त्यांचं पण साधं आहे. अच्छा. आता काय बघू, आता चल जेवढे दिवस जातील तेवढे, मग काय करायचं, बरोबर की नाही? आयुष्य निघतंय सुखाने चाललंय ना. मग नाही, आता हे घराचं पण काम करून देणार आहेत ना? घराचं केलं तर वाढून देतील मग. हा, मग ते तर वाढवणारच आहे. विषय आहे का त्यांचं? ते बघा स्वामींना तिथं बघा, तिथं अगरबत्ती वगैरे लावली आहे ना,
ते सगळं ते माती वगैरे निघाले ते घराचं काम पण करून देणार आहेत. तसं म्हणजे बघायला गेलं ना मित्रांनो, आमचा रूम मालिक ना खरोखर म्हणजे एवढा चांगला आहे ना, जर समजा एखाद्या महिन्याचे जर पैसे नाही द्यायचे राहिलेत ना, लगे पुढच्या महिन्यात देतो. तसं म्हणजे एकदम ऐकून घेतात हं ते. ते तेवढं बरं आहे त्यांचं. म्हणजे कारण आपण पैसे ठेवतच नाही ना. हां. तरी झालं तर. आता किती किती आता 2-2.5 वर्ष झाले असेल तेव्हा एकदा केलं असेल. हां, तेच. हो. त्याच्यानंतर अजिबात नाही. त्याच्यानंतर नाही. मग त्याच्यामुळे तर नाही आवडत ते. हां, तेच ना. रूम मालिक चांगलं भेटणं पण महत्त्वाचं आहे ना. आपल्याला जसा चांगला रूम मालिक भेटलाय ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की ते आम्हाला कधीच बोलत नाही की तुम्ही घर खाली करा का काय. आपला कसं आहे, टायमावरती पगार येऊन जाते, टायमावरती आपण पैसे देऊन देतो. बरोबर की नाही? मग कुठला रूम मालिक सांगेल आपल्याला घर खाली करा का काय? बघू स्वतःचं घर जेव्हा होईल तेव्हा. हां? आणि मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे या टायमाला अवघडच झालंय काहीतरी. हा, होईल आज ना उद्या 4-5 डायरेक्ट वर्षाने. तुला माहिती आहे घराची किंमत हां. 70 लाख ने 80 लाख. हां? 70 ने 80 लाख ना काहीतरी. गावाकडे डायरेक्ट 22 लाखामध्ये आणि 20 लाखामध्ये बंगला बनून जातो गावाकडे. आणि इथं मुंबईमध्ये तर डायरेक्ट एवढी फ्लॅटची किंमत कसं व्हायचं मला तेच समजत नाही यार. ठीक आहे आता बघू ते रूम मालिक आल्यानंतर ते घर काम वगैरे करून दिलं तर काही टेन्शन नाही राहणार मग. आता भाडं वगैरे वाढणारच आहे तर ते ते तर भरायलाच लागतील ना. परत आज सर्व सामान घेऊन कुठे जाणार परत? सर्व सामान म्हणजे काय एवढं पण नाही मित्रांनो, फक्त एक बेड आहे, कूलर आहे आणि काय छोट्या मोठ्या त्या प्लॅस्टिकचे तुम्हाला ते बघा ते पाठी दिसत आहेत ना, ते प्लॅस्टिकचे डबे वगैरे तेच आहेत फक्त. बाकी काय अजून काहीतरी सामान एवढा. हां? तेवढंच सामान आहे ना. कपडे आहेत बस आपले. आणि मग तू तर अजून फ्रीज घ्यायला सांगते आता इथंच. हा, मग इथंच राहायचं ना आपल्याला. कुठं जायचंय आता खाली? नाही खाली करून नाही जायचं आहे, परत आता फ्रीज घेणार. आता फ्रीज दिवाळीच्या ऑफरमध्ये घेऊया ना मग. तेव्हा सांगते मग. मी तुम्हाला काय उद्या सांगते. उद्या घेऊन या लगेच. नाही तू सांगत होती ना टीव्ही घेण्याच्या आधी. हा, मग तेव्हा सांगत होती ना. मग त्या टायमाला घेऊन घ्यायला पाहिजे होतं. पण तू काय सांगत होती पाहुणे पै येतात म्हणे तर आपण टीव्ही पण घेऊन घेऊ. काय? तूच बोलली होती हा मला. मी बोलले ना. हा मग तूच बोलली होती ना. मी बोलली होती. हा मग काय तुम्ही पण खरोखर मला नाही लागेल ना. ते टीव्ही जे 1 वर्षापर्यंत बघितली असेल, 1 हा. वर्ष 6 महिने बस. त्याच्यानंतर बंदच पडलेली ती. हा मग काय करणार आहे ते. आता तुझ्या मोबाईलला पण रिचार्ज, माझ्या मोबाईलला पण रिचार्ज, परत टीव्हीला पण रिचार्ज 1000-1500 रुपये तर ते रिचार्जमध्येच जातात. घ्यायला पाहिजे होतं ना. हां नाही आता वायफाय कशाला पाहिजे. एकदा मोबाईलमध्ये रिचार्ज केलं की टीव्हीला कनेक्ट टीव्हीला. हा नाही यार ती छत्री नको बसवायला पाहिजे होती. ती छत्री बसवली, छत्रीचे पण तेवढेच गेलेत. मग त्यापेक्षा वायफाय बसवलेला परवडला असता ना. जाऊ दे नंतर बसवून घेऊ ते दिवाळीच्या आधी. दिवाळीलाच बसवू नाही तर आता कुठे मध्ये मध्ये बसवणार परत. हां दिवाळीच्या टायमाला मला असं वाटतं मी दही आणि चपाती खायला. इकडे नको बघू ते मी नाही खाणार आता. दही चपाती खाईल मी. तेव्हा लगेच तिला राग येतो. थोडंसं जेवण बनवायला सांगितलं की लगेच रागामध्ये बघते ती. हा ठीक आहे चल खिचडी खाऊन घेईल चल. चालेल मित्रांनो चला काय नाही तेच आता ते घर भाडं विषयी बोलायचं होतं. ते घर वगैरे म्हणतात आता दुसरीकडे कुठे खाली करायचं. घर भाडं वाढलं तरी पैसे तर द्यायला लागणार आहे मित्रांनो. कारण की ते पण घराचं काम वगैरे करून देतात. त्यांचे पण पैसे जातच असतील ना घर मालकाचे. तर आता घर भाडं तर भरायला लागणार. तो विषयच नाही त्याच्याबद्दल तर. 8,000चा कूलर घेऊन काय फायदा? काय आलं? अजून 2-1,000 टाकले असते मोठा कूलर घेऊन गेला. मोठा कूलर येऊन गेला आता. ठीक आहे जाऊ दे आता जे झालं ते झालं. तुम्हाला पण सांगितलं होतं आणायचं. कुणी सांगितलं होतं मग गरमीचे दिवस एवढे तर आणायला लागेल ना. एवढंसा कूलर घेऊन कुठं जाणार? हे बघा मित्रांनो एवढं चांगलं कूलर आणलंय. म्हणजे आता झालं या कूलरला 1 वर्ष झाला आणून तरी तिला ते आवडतच नाहीये. जेव्हापासून आणलंय तेव्हापासून तिला ते कूलर नाही आवडत आहे. एवढं भारी कूलर आहे तरी तुला नकोच पाहिजे का गायत्री ते? ते तुमच्यासाठी ते एका साईडला हवा देते फक्त बस. नाही ना गायत्री. नाही ना, आता मागच्या वर्षी एवढ्या गरमीचे पूर्ण दिवस त्या कूलरमुळेच निघाले तर गायत्री. निघाले, मग ते काय एकाच साईडला असतं ते लावून दिलं. हा हा, मग चालतं बस. असं नाव नाही ठेवायचं कुणाला पण. नाव नाही ठेवायचं. हा मग ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहिजे होतं. चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. बेडला असं लागलं, असं लागलं पाहिजे होतं. चल ना बाय बाय कर ना गायत्री. चालेल मित्रांनो चला बाय बाय.